श्री स्वामी समर्थ। तर तुम्ही पाहू शकता हा आमचा देवारा आहे। तर प्रत्येकाने आपल्या देवाऱ्यामध्ये देवांची मांडणी ही कशा प्रकारे असावी हे पाहून घ्यावे आणि त्या पद्धतीने आपल्या देवाऱ्यामध्ये देवांची मांडणी करून घ्यावी। देवांची मांडणी ही व्यवस्थित असणं खूप गरजेचं असतं। देवाऱ्यामध्ये एकाच प्रकारचे म्हणजेच गणपती असो किंवा श्रीकृष्ण असो किंवा पिंड असो तर हे डबल नसावेत। प्रत्येक देवाची मूर्ती ही एकच असावी। तर आता हे प्रथम स्थानी उच्च स्थानी हे आमचे कुलदैवत आहे श्री बाळसिद्ध प्रसन्न आणि माता अंबेजोगाई प्रसन्न। तर याच्याच बाजूला आम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातून आणलेली उदी आहे जी आपण घरातून नेहमी जाताना लावतो, तर त्यामुळे आपले रक्षण होते। तसेच त्याच्या बाजूला ही आहे पिंड आणि याच्या पुढे आहे तो नंदी आणि याच्या बाजूला आहे तो आपला नाग रक्षक। तर त्याच्या बाजूला आहे श्रीकृष्णाला पूर्णपणे श्रृंगार करून ठेवलेला आहे, हार घातलेला आहे। तर त्याच्या बाजूला हे पाहू शकता तुम्ही श्री गणेशाची मूर्ती आहे। श्री गणेशाची मूर्ती ही पंचधातूमध्ये आहे आणि ही आपल्या देवाऱ्याच्या मध्यस्थानी आहे। केंद्रबिंदुस्थानी हा गणपती असावा, गणपतीची मूर्ती ही केंद्रबिंदुस्थानी असावी। त्याच्याच बाजूला हे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे, ही आपण गुरुपौर्णिमेला अक्कलकोटवरून आणलेली होती। तसेच त्याच्या बाजूला ही पंचधातूमधील पिंड आहे। त्याच्या बाजूला हे तांदूळ आहेत आणि या वाटीमध्ये ही अन्नपूर्णेची मूर्ती आहे। तर ह्या पद्धतीने देवाऱ्यामध्ये देव असावे। तसेच दुसऱ्या पायरीवरती हे आहे पाणी। जेव्हा आपण आरती वगैरे करतो त्यावेळी हे पाणी घेऊन नैवेद्य दाखवावं। तसेच नैवेद्य दाखवताना घंटी आणि आरती करताना ही घंटी वापरतो, त्यासाठी ही घंटी। नंतर सुपारी, आपण ही सुपारी 1 रुपयाच्या शिक्क्यावरती पुसतो, हिलाही आपण आपल्या देवाऱ्याच्या केंद्रबिंदुस्थानी ठेवतो। तर त्याच्याच बाजूला ही दूध पाजणारी गाई ही सुद्धा आपल्या देवाऱ्यावरती आहे। हिच्यामध्ये 33 कोटी देवांचा वास होतो। यामुळे काय होतं, आपल्या देवाऱ्यामध्ये काही देव नसतात आणि ठराविकच देव देवाऱ्यामध्ये असतात। तर ह्या गाईचे पूजन केल्याने 33 कोटी देवांची पूजा केल्याचं भाग्य लागतं आणि 33 कोटी देवांपर्यंत आपली पूजा पोचते। तर त्याच्या बाजूला हे आहे दीप आणि नंतर हा आपण आत्ताच जस्ट देवपूजा केली आणि हा नैवेद्य दाखवला। तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्हीही तुमच्या देवाऱ्यामध्ये देवांची पूजा करून घ्या आणि या पद्धतीचे देव देवाऱ्यामध्ये ठेवा। तसेच आपण ही एक जपमाळसुद्धा देवाऱ्यामध्ये ठेवलेली आहे आणि आपण रोज देवपूजेच्या वेळी कुलदैवताचे नामस्मरण, कुलदेवीचं नामस्मरण, स्वामी समर्थांचं नामस्मरण आणि आता श्रावण महिना चालू होतोय तर रोज आपण महादेवाची ओम नमः शिवाय या नावाने एक माळ जप करतो। तुम्हीही करा। पहिल्यांदा देवाला प्रसन्न करा आणि देव तुमच्यासाठी सदैव तत्पर राहील। देव सदैव तुमच्यासाठी काम करेल। देव हा कुठल्याही उच्च नीच गरीब श्रीमंत यांच्यासाठी नाही, देव हा भक्ती करणाऱ्यांसाठी आहे। ओम नमः शिवाय। श्री स्वामी समर्थ।